लवकरात लवकर. मोठे ठाकूर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल होतात. A1 पवन केणे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रतीक पाटील हे दोन आघाडीचे बॅटर पाहायला मिळतात. एक टेंबिवलीचा तर एका बाजूला गोरसाईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अद्याप हे दोन्ही खेळाडू आपल्या फॉर्माच्या शोधामध्ये आहेत किंवा या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये पाहायला मिळालेत. पवन केणेची बॅटमधून तितकीशी मोठी फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही आहे. आज या मॅच मध्ये कशा रीतीचं या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये कशा रीतीचं प्रदर्शन त्याच्याकडून होतं हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पवन केणे आज सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर ज्या रीतीने बॅटिंग करतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अगदी बांद्र्याची स्पर्धा त्याने एक हाती संघाला विजय मिळवून दिला आणि MUSC ओडिशा संघ स्पर्धा विजेता होत असताना पाहायला मिळाला होता. अर्थात या सामन्यामध्ये देखील ती त्याचा छाप सोडावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रतीक पाटील आहे स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती विकी भोईर दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. आणखीन एक महत्वाचा सामना सेमीफायनल मध्ये वाट पाहतोय संघ गावदेवी गावठाण उरण. पहिल्या बॉलवरती आक्रमण जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन. चेंडूला एलिव्हेशन दिलंय. षटकार. स्पर्धा आजच चालू झाली आहे. सर्वाधिक लांब वरचा षटकार म्हणणं ही अतिशयोक्ती ठरेल परंतु काय बॉल मारलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. प्रतीक पाटील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. टेंबिवली भिवंडीचा या खेळाडूने या वर्षीच्या हंगामामध्ये अशीच सुरुवात संघाला मिळवून दिली आहे. फलकावरती 6 धावा फलकावरती आहेत. खोलातला हेलिकॉप्टर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ एकेरी धाव येत असताना केवळ एक धाव एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती 7 आहेत. प्रतीक पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. ज्या फॉर्माच्या आणि ज्या धावांच्या ज्या फटक्यांच्या शोधामध्ये प्रतीक पाटील होता तो त्याला मिळालाय. आता मात्र वेळ आली आहे पवन केणेची. तो स्ट्राईक एंडवरती आलाय. पुढचा चेंडू खोलातला पवन केणे A1 स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ज्याच्या नावाचा सध्याला ट्रेंड आहे ना तो ट्रेंडिंग बॅटिंग करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पवन केणेला सिंगल आली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. भावेश वेगाने चेंडूवरती आलाय. फेकी तर चांगली केली होती परंतु धाव इथून मिळत असताना पाहायला मिळते. त्या एकंदरीत 13 धावा धावफलकावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड. पवन केणे 2 बॉल 8 वरती 400चा हेल्दी स्ट्राईक रेट. आत्मविश्वास द्विगुणित झालाय. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे त्याने. पहा त्याला ठाऊक आहे की प्रतिस्पर्धी संघ आणि विकी भोईर एक कडवट आव्हान आहे तरी देखील 1 हँडेड स्ट्रोक. घोषांकित क्षेत्र जस्ट मिस केलाय. एकाच हाताने मारला होता. रिषम पंत जणू काही अंगामध्ये आला होता पवन केणेच्या. एकाच हाताने मारलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. जिथे घोषांकित क्षेत्र पहिल्या षटकाचा अंतिम खेळ संपला. पहिल्या षटकांचा धावफलकावरती धाबा. त्या 16 बिनगडी बाद बॅटिंग करत असताना वायू 11 नवी मुंबई टीम. चला भूषण थोडंसं सहकार्य वेळेच्या बाबतीत करा. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य अपेक्षित राहील कारण आणखीन एक मॅच बाकी आहे. आणखीन एक सामना बाकी आहे. 5 वाजून 10 मिनिटं झाल्यात. मैदानावरती शोधाशोध चेंडूची चालू आहे. अरे बापरे. थोडी काळजी घ्या. खरं तर
श्रीलंका हे जगातील असं मात्र एकमात्र देश आहे ना ज्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मॅचेस चालू असताना साप मैदानावरती येतात. एक स्पर्धा बामणडोंगरीमध्ये चालू होती, फार जुनी गोष्ट आहे ही, मला वाटतं 2016-17ची गोष्ट आहे. बामणडोंगरीच्या मैदानावरती सर्प मैदानावरती आला होता. थोडीशी काळजी घ्या. आणि कोण गावामध्ये तर अनेक वेळेला मग भिवंडीकरांना ती गोष्टीची सवयच आहे. अभिषेकचा बॉल, वॉट अ स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, षटकार. प्रभाकरचा पहिला चेंडू आणि त्याचं भव्य स्वागत झालं मैदानावरती. षटकार आला. संघाची धावसंख्या 22. पवन केणे बॅटिंग करतोय. बॅटिंगचा लेजर शो त्याने चालू केलाय. उसळी घेणारा हा बॉल इथे अधिकचा उसळी घेत असताना पाहायला मिळतोय. खर तर पवन केणे असा एक जादूगार आहे ना की दिवा घासल्यावरती बाहेर येणार आणि संघाला ज्या वेळेला धावा हव्यात तर धावा काढून देणार असाच फलंदाज आहे. खुलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन फेकी स्क्वेअर झालीये, त्याचा फायदा उचलण्यात आला. स्वराज मात्र बॅकअपला लवकरात लवकर येऊ शकलेला नव्हता. संघाची धावसंख्या दुहेरी धावा तर आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीय. धावफलकावरती आहेत ते 24. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी जमली आहे. धावा आल्यात. या मॅच मध्ये धावांचा रतीपथ रचलाय जणू. यावेळेला देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. नशिबाने तितकीशी साथ दिली नाही. हा स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना पवन केणे नुकतीच बांद्राच्या स्पर्धेमध्ये बॅट देखील त्याची ब्रेक झाली होती. तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला समोर खेळलाय. स्ट्रेट खेळला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. करून दिली मैदानाच्या आतमध्ये. तसंच काहीतरी होतं. मैदानावरती षटकार आला. आपला आतून स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 30. पवन केणे A1 पवन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि A1 दर्जाचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळाले. 3 षटकार आलेत पवन केणेच्या बॅटमधून. आणखीन एक हाफ ट्रॅकचा बॉल बॅकफुट लावून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होईल का? केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. हा सामन्याला त्याची सुरुवात होत होती. एकंदरीत विजेंद्र आणि प्रतीक जणू काय निश्चित तयारीतच होते असं वाटू लागलं होतं. परंतु कदाचित पवन केणे म्हणाला असेल की मी आघाडीला जाण्यासाठी मी इच्छुक आहे आणि त्याच वेळेला तो बॅटिंगसाठी मैदानावरती आला. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. 31 मांडल्यात. त्यामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा जो मात्र पवन केणेचा राहिलाय. धावफलकावरती 31 विदाउट लॉस. 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये AB समर्थ माळेगाव भिवंडी 11 या टीमला आपण पाहत आहोत. AB सामर्थ्य 11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. काय बॅटिंग चालू आहे पहा. ऑन साइडला ऑफ साइड असेल, स्ट्रेट असेल, सरळ बॅटने असेल, आडवा बॅटने असेल, धावा गोळा केल्या जातात. विकी होईल. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. सिंगल इथून आली आहे. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते आहे. फेकी चांगल्या दर्जाची होत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक पाटील 3 बॉल त्याने फेस केलेत. 7 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज विकी पुन्हा एकदा राऊंड विकेटने सज्ज होईल. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न होतोय त्याच्याकडून. यावेळेला देखील थेट यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अगदी दोन्ही खेळाडूंचे रिॲक्शन्स एकाच वेळेला आले. विकीने यष्टांच्या वरून जाणाऱ्या चेंडूकडे पाहत असताना डोक्यावरती हात नेला तर प्रतीक पाटील नाखुश राहील आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. धावफलकावरती येते 32. आकाजी बेडसे यांच्या मालकीचा संघ. यावेळेचा बॉल कमी गतीचा पिक केलाय.
पूल केला आणि तो होतोय सक्सेसफुल. पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. गोलंदाज यावेळेला देखील ऑन साइडला लांब लचक उत्तुंग हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. अक्षरशः धुमाकूळ वाजवलाय दोन्ही फलंदाजांनी. यावेळेचा चेंडू डावे यष्टीवरती इथे पाहायला मिळतो आहे. दिशाहीन चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. धावफलकावरती 45, 45 ऑन दी बोर्ड. 5 षटकांची लढत आहे. 45 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आता धावांची पूर्ण सदृश्य स्थिती पाहायला मिळते. सरळ केलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. भावेश वेगाने चेंडूवरती येतो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि तो देखील यशस्वी. एकेरी धाव आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 46. विकी भोईर गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. खरं तर या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये खर्चिक साबित राहिला. यावेळेला बादच्या टोला लागला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र राहुल फेकी चांगली करतोय. तद्वर घेण्यात आलेली केवळ सिंगल. 2 षटक विकीने हाताळले. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 47 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना AB सामर्थ्य मालेगाव भिवंडी 11 टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये आकाजी बेडसे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 3 षटक धावफलकावरती 47. धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. भावेश नाईक आज या गोलंदाजाने आपल्या नावावरती आणखीन कीर्तिमान अगदी गेल्याच आठवड्यामध्ये रचलेला पाहायला मिळाला. बाईक त्याच्या नावावरती आले. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिलेला पाहायला मिळाला. पवन केणे स्ट्राईक एंडवरती आहे. उजव्या यशीच्या बाहेर अधिकचा बाहेर जाणारा बॉल जो दिशाहीन राहिला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केले. चेंडू अवांतर आलाय. एक्स्ट्रा रन अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 ऑन दी 48 धावा. लोअर फुलटोज आहे. मिस टायमिंग झालाय. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धाव निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन डायरेक्ट हिट. सुपर हिट राहिलाय. पवन केणे डिपाच रन आउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला पवन केणे बाद. थँक्यू. बॉल आणि 27 धावांची खेळी साकारणारा पवन केणे इथे बाद झालाय. जणू काय त्याने रांगोळीच काढायला घेतली होती मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आणि त्यामध्ये तिथे विविध रंग भरलेत. त्याने काय बॅटिंग केली. ऑन साइडला षटकार ठोकले. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. थोडीशी घाई व्हायला हवी या गोष्टीकडे पण आवर्जून लक्ष वेधूयात. कारण एक सामना बाकी आणि पुढचा सामनाही 5च षटकांचा होईल. याच्याकडे लक्ष वेधूयात. उसळी घेणारा अधिकचा वेग इथे जनरेट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
खोलाटला टाकलेला चेंडू इथे मात्र कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक राहुल चेंडूवरती येईल. तदवर घेतलेली एक सिंगल एकेरीच्या मदतीने धावफलक अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. एबी सामर्थ्य मालेगाव भिवंडी 11 टीमची धावसंख्या. पुढचा चेंडू प्रतीक यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळालाय. सिंगल तर निश्चित येईल. भूषण पाटील चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धाव दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथून कंप्लीट झाली आहे. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. अजय पाटील फार दूर निघून गेला होता. याचंच कारण केवळ दुहेरीवरती समाधानी राहिले. प्रतीक पाटीलला आपण पाहतो आहोत. 52 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न केलाय किंवा आपण पाहिला ना तर मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. खोला टाकला होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध एक टोक क्रशर पिंक पॉइंट यॉर्कर इथे टाकलेला पाहायला मिळाला. सटीक लेंथ अँड लाईन वरती चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहेत त्या अवांतरच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चला नेक्स्ट मॅच गावदेवी गावठाण उरण संघ आपण देखील तयार राहा. खोलातला चेंडू पुन्हा पुन्हा तेच प्रयत्न केलेत. वैगून ओळखले गेलेत. गोलंदाजी करत असताना भावेश नाईकच्या माध्यमातून तिथेच बॉल टाकले. तिथे कमकुवत आहे फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील त्याचा कमकुवत दुव्यांचा अभ्यास केला. बॅटच्या साह्याने ही धाव आली आहे. पंचांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. 54 धावा धावफलकावर ते 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी आहे. नवी मुंबईमधील आज सुपर डुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या युवा खेळाडूने प्रभावी कामगिरी केली आहे. मागील सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली अफलातून झेल देखील टिपला. आजच्या हायलाईट जर का पाहायचं झालं ना या स्पर्धेच्या तर चैतन्य पाटीलचं अर्धशतक, विश्वजित ठाकूरचं जिथे निर्धाव षटक, त्याच वेळेला घेतलेला एक अविश्वसनीय झेल गोलंदाज अभिषेकला पण पाहिलं होतं. त्याने अविश्वसनीय कॅच सिपलेली पाहायला मिळाली. आजच्या हायलाईट्समध्ये जिथे सोहेल धार पवारने घेतलेला आणखीन एक झेल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला होता कव्हर पॉइंटला पहिल्या सामन्यामध्ये. या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या राहिल्यात आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध. इथे मात्र फलंदाजाला बाद केलाय. यष्टांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. फलंदाज क्रमांक 2 प्रतीक पाटील बाद. गावदेवी गावठाण उरण संघ आपण देखील रेडी राहा. या सामन्यानंतर लगेचच शेवटचा सामना खेळवण्यात येईल. पण पावसाळी क्रिकेट पहा या गोष्टी महत्त्वाच्या राहतात ना. पावसाळी क्रिकेटमध्ये कोणत्या ड्रेस कोड्स बंधनकारक नसतात. बॅटचे वेगवेगळे रंग तुम्हाला पाहायला मिळतात. ड्रेस कोड्स कोणत्याही खेळाडूचा तुम्हाला तितकासा बंधनकारक पाहायला मिळत नाही. मैदानाच्या आतमध्ये विविध रंगाच्या बॅट आपण पाहत आहोत. धावफलकावरती आता 54 ऑन दी बोर्ड आहेत. 54 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू अभिषेक विकेट त्याने मिळवली. आल्या विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आल्या विजेंद्र पाटीलने खडे खेडे स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच याच पद्धतीचा स्ट्रोक इथे केला. हालचालच केली नाही. जिथे बॉडीची मुवमेंट नव्हती, हालचाल झाली नाही, परंतु षटकाराला ही बाब महत्वाची आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतरच सुरुवात ही अशा रीतीचीच करावी लागते. कारण हे क्रिकेटच जलद आहे. 60 बनल्यात. 60 रन्स ऑन दी बोर्ड. खोलातला बॉल इथे कवचला खेळण्याचा प्रयत्न होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. फेकी चांगली झाली आहे. धावा प्राप्त झाल्या. त्या पुन्हा एकदा 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती 62 धावा धावफलकावरती आहेत. विशाल शहा थोडासा दूर आहे. गॅप मोठा आहे हे ओळखलं दोन्ही फलंदाजांनी आणि विजेंद्र वेगाने धावत असताना पाहायला मिळालाय. 62 धावा संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय.
आघाडीची जोडी चांगली जमली. 12 बॉल 27 धावा. पवन केणे 11 बॉल चेंडू 23 धावांची खेळी प्रतीक पाटीलने साकारली. एक फाउंडेशन रचलं. या बेसा बॉल आडव्या बॅटने पुन्हा पुन्हा होत असताना पाहायला मी तो एक धाव निश्चित मिळतीये. इथे एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढत असताना आपण पाहतो आहोत. 61 धावा धापलकावरती आहे. 61 ऑन 63 धावा धापलकावरती आहेत. 3 ऑन दी बोर्ड. शेवटचे काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, अर्थात 2 चेंडूचा खेळणं बाकी. अभिषेक 63 धावा धापलकावरती. हाफ ट्रॅकर होता इथे, मात्र यश रक्षकाचा वेध घेतला होता. बॅटची आउटसाइड एज. फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सुधीर बुवांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना 63 धावा धापलकावरती विकेट मिळवली आहे. अर्थात एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. जिथे जयेश पाटील बाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धापलकावरती धावा जिथे 63 आहे. शेवटचा बॉल. यावेळेला लांब लचक षटकार खेचला विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून. षटकार येतोय. 69 बनल्यात. 70चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. ते वायू 11 नवी मुंबई या टीमच्या समोर. AB सामर्थ्य मालेगाव भिवंडी 11 या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठी टोटल उभी केली. 69 बनल्यात. 70चं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. उत्तरार्धामध्ये या पण आवाजामध्ये बदल करूयात. काय घडणार काय बिघडणार या पण आवाज ऐकूया. चंद्रकांत भानुदास शेंटे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आवाजामध्ये बदल असेल. थँक्यू.
आणि आर्यन भोईर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्याची चर्चेतील नाव, यावर्षी सुप्रीमो मध्ये सुद्धा खूप सारी चर्चा झाली आर्यन यांची. आणि समोर जर पाहिलं तर भावेश नाईक, मागील पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवला होता या खेळाडूने. पहिला बॉल वेगात खाली राहिला, थोडासा बॉल पाठीमागे जाईल, रन मात्र त्या ठिकाणी मिळेल बायच्या स्वरूपातील एक. वेग पाहायला मिळाला पहिल्याच बॉलमध्ये आणि थोडासा खाली देखील राहिला बॉल. 2च दिवसापूर्वी मोटरसायकल जिंकली होती. SN ग्रुप धारावीची जी स्पर्धा पार पडली गेली होती त्यामध्ये भावेश नाईक यांनी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने पवन केने आहेत. पाण्यात बॉल थोडासा थांबलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. थ्रोही चांगला, वाह. आणि चिखलातून बॉल उचलून अगदी योग्य ठिकाणी टाकायचा सोपी गोष्ट नाहीये. पवन तसं पाहिलं तर लाजरे बुजरे हसरे खेळाडू आहेत. कदाचित कुणाला कधी ओरडलेत की नाही ओरडलेत ही शंका आहे, परंतु लोकप्रिय देखील तेवढेच आहेत. हीच त्यांची खासियत सुद्धा आहे. आर्यन भोईर समोर जर पाहिलं तर भूषण, नवी मुंबईचं क्रिकेट मात्र अख्खा देशांपर्यंत नेणारे खेळाडू. यावेळेला उडवलाय बॉल. एक स्ट्रोक जबरदस्त आहे, परंतु पाहूयात किती धावा तिकडे मिळतील. एकच धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होते. थोडस दबाव निर्माण केलाय आर्यन यांनी. SN ट्रॉफी दिगोडे, आजच्या दिवसात बाजी कोण मारणार, विजेता जो होणार आहे ना तो परवा कळणार आहे. आणि त्या विजेता होणार आहे त्याला 1 लाखाचा पुरस्कार असणार आहे. भावेश नाईक यावेळेला उडवलाय बॉल. भावेशने अंदाज घेतलाय या बॉलचा आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. भावेश नाईकचा एअर स्ट्राईक पाहायला मिळाला. भावेश बॅटिंगसाठी सज्ज पुन्हा होत आहेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवायला गेले. बॉल पाठीमागे जाईल. 1 धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 10 धावा धावफलकावर आहे. पहिली ओव्हर सुरू आहे आणि भूषण पाटील भावेश नाईक ही जोडी मैदानात. यावर्षी पावसाळ्यात 2 मोटरसायकल जिंकल्या गेल्या, एक अमित नाईकने आणि एक भावेश नाईकने. नाईक कंपनीची चर्चा आहे. यावेळेला हा बॉल पाठीमागे जाईल बॅटची कडा घेऊन आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पहिली ओव्हर संपताच धावसंख्या झाली 11. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक बाईक जिंकली गेली ती म्हणजे महेश नानगुडे यांनी पुण्याला रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी भूषण पाटील समोर जर पाहिलं तर किरण पाटील, पाटील वर्सेस पाटील. पायावर बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय. खरा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अडचणीत येऊ शकले असते, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे. हळूहळू रिक्वायर्ड रेट वाढत चाललाय. मोठमोठे हल्ले सुद्धा करावे लागतील. भावेश त्यासाठी आहेत आणि भूषण देखील केव्हाही गिअर चेंज करू शकतात. पाहूयात काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. 12 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील हे आयोजन सगळ्यात चर्चेचा विषय राहिला. खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांनी मात्र गर्दी केली मोठ्या प्रमाणावर. सकाळच्या सत्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस असून सुद्धा भावेश थोडेसे अक्रॉस खेळले. शेवटच्या क्षणी स्ट्रोकवरचं नियंत्रण नव्हतं. एका पायावर खेळायला गेले आणि बॉल यष्टीरक्षकांच्या हातात जाताना पाहायला मिळत आहेत. किरणचा हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. या परिस्थितीला डॉट बॉल परवडणारा नाहीये. काही मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत. दिगोडेची स्पर्धा. शेवटची मॅच कोण खेळणार. कमी गतीचा बॉल टाकला.
आणि मागील बॉल वेगात केला, आता गती कमी केली परंतु पुढे टाकला, त्यामुळे जरी बॅटला लागला यष्टीरक्षकांच्या वरून मागे जातो, ही जमेची बाब राहिली. एक धाव मिळते, धाव संख्या 13 वर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगलं वैविध्य पाहायला मिळते. कधी वेगात टाकतायत, कधी कमी वेगात टाकतायत, कधी पुढे करतायत, कधी मागे करतायत, कधी वळवतायत. हे व्हेरिएशन मात्र या सावतगावच्या किरण पाटील यांच्याकडे पाहायला मिळत आहे. परंतु भूषण यांची बॅटिंग देखील या डावात खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आजच्या दिवसात ही देखील बाब पाहायला मिळाली. खूप मोठ्या प्रमाणावर एक्स्ट्राच्या रन देखील पाहायला मिळाल्या. चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, पाण्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, गवत आहे चोहो बाजूला. पण हे सगळ्यांसाठी असं कुठे आहे का एखादा मोठा खेळाडू त्याला चिखलात जायचं नाहीये? चिखलात सगळ्यांनाच जायचंय. यावेळेला फटका खेळलाय भूषण यांनी. तिकडे त्या कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कॅच नाही झाली आहे. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. 15 धावा धाव फलकावर, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 55 करायच्या आहेत. 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकार चौकाराची आतषबाजी तर इकडे करावी लागणार आहे. नवी मुंबई वायू 11, स्वप्नील नाईक अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाशभाऊ बेडसे यांच्या मालकीचा संघ AB सामर्थ्य मालेगाव. यावेळेला खेचलाय समोरच्या दिशेने, तिकडे पवनकेने आलेत, अडवलाय मात्र त्या ठिकाणी बॉल. कॅच नाही झाली तरी अशा पद्धतीने ते बॉलवर आले जे बॉल सीमारेषा बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. तुम्ही तुमच्या टीम मध्ये आहेत, फक्त बॅटिंग करून चालणार नाही, फक्त बॉलिंग करून चालणार नाही, तुम्हाला फिल्डिंग सुद्धा करावीच लागणार आहे. मैदानात उतरला तर 100% एफर्ट्स द्या आणि तिकडे काही तुम्हाला एक्सक्यूज नाही आहेत, तुम्हाला तुमचे बेस्ट द्यायचे. आणि पवनकेने या हंगामात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगने सुद्धा चर्चेत आहेत. किरण 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला ऑफ बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल जाईल. हे षटक खूप चांगलं राहिलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत किरण यांनी. डीजे बाकी आहे. सामना संपलेला नाहीये. षटकार चौकाराच्या आतषबाजीची गरज आहे. इकडे थोडीशी घाई करा कारण यानंतर एक मॅच खेळवायची आहे. ओव्हरच्या दरम्यान मीटिंग घेऊ नका याची नोंद आपण घ्या. चला JP भाऊ सहकार्य करा, एक मॅच बाकी आहे. येणाऱ्या 3 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. सामना संपलेला नाहीये. कुठेतरी भूषण यांनाही मोठमोठे स्ट्रोक आता खेळावे लागणार आहेत. क्षमता आहे ती आज दाखवावी लागणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय भूषण यांच्या बॅटमधून आला फटका. मोठा स्ट्रोक येतोय. यस, गरज होती मोठ्या फटक्याची. भूषण यांच्या बॅटमधून येतोय 6. कमजोर 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 नाही तो लटकार, मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार. डीजे आकाश, डीजे भाया. नाही, रायगडमध्ये कोणत्याही स्पर्धेला आल्यानंतर डीजे मात्र जबरदस्त असतो, आवाजही खूप चांगला असतो आणि डीजे आकाश आपलंही कौतुक. परंतु षटकार मारून मॅचला पुन्हा एकदा जिवंत केलंय म्हणेल मी आपल्या टीमच्या बाजूने सुद्धा. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारा प्रत्येक बॉल हा महत्त्वपूर्णच असणार आहे. प्रत्येक ओव्हर ही नवीन असते, नव्याने सुरुवात करावी लागते बॅटरला सुद्धा आणि बॉलरला सुद्धा. आर्यन हा थोडासा दबाव पाहायला मिळाला. षटकार पहा, दबाव ही अशी गोष्ट आहे भल्या भल्यांना, मात्र दबावात एकदा आल्यानंतर फरक पडतो. तो गोलंदाज कोणताही, जगातील असा एकही गोलंदाज नाहीये जो दबाव येत नाही आणि जगातले असा कोणताही फलंदाज नाहीये तो सुद्धा दबाव येत नाही. आणि इकडे समीकरण बदललंय. 17 बॉल 45. आर्यन समोर जर पाहिलं तर भूषण पाटील एक षटकार खेळला, आत्मविश्वास दुणावलाय.
17 बॉल 45 धावांची आवश्यकता. आणखीन एक रंगतदार सामना होईल का पाहायचाय. या वेळेला पुन्हा एकदा वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे ही क्रिकेट आहे. एकच अधिकृत बॉल झाला आणि या बॉलवर 10 धावा आलेल्या आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात. धाव संख्या जर पाहिली तर आता 17 बॉल 43. जी धाव संख्या 18 बॉल मध्ये 53 होती, जी 17 बॉल मध्ये 43. याचं नाव क्रिकेट आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. आज दिघोडे गाव SN ट्रॉफी. या वेळेला थोडासा पुढे बॉल केला जरूर होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. थोडीशी बिग स्पीडलाही पाहायला मिळाली आणि एका धावीने धाव संख्या पुढे जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं मिळेल. 16 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर येत आहेत भावेश नाईक. एका बाजूला भावेश नाईक, एका बाजूला भूषण पाटील, एका बाजूला आर्यन भोईर, एका बाजूला भिवंडी, एका बाजूला नवी मुंबई, एका बाजूला स्वप्नील नाईक, एका बाजूला आकाशजी बेडसे. ओ जबरदस्त वाट पाहिली आणि वाट लावली सुद्धा बॉलची. षटकार. जागा मिळाली त्यांना. स्ट्रोक खेळायला वेळ सुद्धा मिळाला आणि त्याचा फायदा इकडे घेतला. 15 बॉलचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे 34. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे 36. म्हणजे ही मॅच ऑन आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते. मॅच भिवंडीला सुद्धा जाऊ शकते. मॅच नवी मुंबईला सुद्धा जाऊ शकते. मॅच आकाश बेडसे यांच्या बाजूने जाऊ शकते. मॅच स्वप्नील नाईक यांच्याही बाजूने जाऊ शकते. सध्या दिघोडे गावात आहे आणि छोट्या मोठ्या यांच्या ताब्यात आहे. उडवलाय. हो पुन्हा एकदा विंधन ग्रामपंचायतीच्या हद्दीत बॉल जाईल. सिक्सर. स्ट्रोक जबरदस्त. या ओव्हर मध्ये मॅचचं गणितच बदललं मित्रो. याचंच नाव क्रिकेट आहे. म्हणून तर म्हटलं जाताना प्रत्येक बॉल नवीन असतो, प्रत्येक ओव्हर नवीन असते, प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावर टाकावा लागतो आणि विचारपूर्वक टाकावा लागतो. आर्यन कमबॅक करतील क्षमता आहे, परंतु सध्या भावेश नाईक यांचे एअर स्ट्राईक चर्चेत आहेत. या वेळेला देखील बॉलचा घेतला. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. सामना चांगलाच रंगात आलाय. नवी मुंबईकरांची सुरुवात पहा पहिल्या मॅच मध्ये आले कशी होती. या वेळेला चांगला बॉल या ठिकाणी पाहिला येऊ देत, परंतु महत्वाचं काम केलंय. भावेशलाच आउट केलंय. एकच उडवला, परंतु टॉपचाच उडवला. परंतु काय बॅटिंग केली आहे या भावेशने सुद्धा. आपल्या टीमसाठी 3 षटकार मारले. जबरदस्त कामगिरी. मॅचला ऑन केलं. सुरुवातीला स्ट्रगल होतो. 2 ओव्हरला फक्त 17 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र धावा बनल्या गेलेल्या आहेत. मागील मॅचचा हिरो विकी मुंबईकर दिवाळे गाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला आपलं क्रिकेट इकडे दाखवायचं आहे. एका बाजूला हायवे दिवा या गावचा खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू आर्यन भोईर गोलंदाजीसाठी आहेत. 13 बॉलमध्ये 29 अजूनही पाहिजेत. 18 बॉल 53 ची मॅच होती कांचनजी. SN ट्रॉफी दिघोडे या स्पर्धेच्या माध्यमातून असं वाटत होतं की नवी मुंबई मॅच मध्ये पूर्ण आली आहे, परंतु त्याच वेळेला 22ची विकेट मॅच मध्ये भिवंडी सुद्धा दाखल झाली आहे पुन्हा एकदा. हो गती कमी केली, बॉलला पुढे टाकलं, वळवलं. सुरुवात खराब झाली, परंतु शेवट चांगला केला या ठिकाणी. मागील काही बॉल जबरदस्त टाकले आणि आता मॅच जर पाहिलं तर शेवटच्या 2 ओव्हर मध्ये केली आहे. 12 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता.
चला थोडीशी घाई करा, आयोजकांच्या सूचना येत आहेत. यानंतर महत्वाचा सामना आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. छान क्रिकेट आपल्याला आज पाहायला मिळतंय, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय, पावसाळ्यातलं क्रिकेट पाहायला मिळतंय, रबर बॉलचं क्रिकेट पाहायला मिळतंय, पाण्यातलं क्रिकेट पाहायला मिळतंय, चिखलातलं क्रिकेट पाहायला मिळतंय, गवतातलं देखील क्रिकेट पाहायला मिळतंय. शेखर भाऊ मजा येते हे मॅच पाहण्यासाठी. चला मॅच सुरू करायची आहे. पवन केने या हंगामात, पावसाळी क्रिकेटच्या हंगामात पवन केने यांची बॉलिंग देखील तेवढी चर्चेत राहिली. आणि आता 12 बॉल 29. विकी मुंबईकर, भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला भूषण स्ट्रोक तर खेळताना पाहायला मिळाले आणि यस, नवी मुंबईच्या क्रिकेटचा कोहिनूर तळपतोय. षटकार. थोडासा वेळ लागला परंतु त्यानंतर धुमाकूळ. या वेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. नियंत्रण थोडंसं पवन केने यांचं देखील हटलंय. ते सुद्धा माणूसच आहेत आणि चुका तर प्रत्येकाकडनं होतात आणि माणूसच चुका करतो. आणि परंतु या 2 धावा मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल आता 21. सामना संपलेला नाहीये. समीकरण मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. या वेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होईल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. 10 बॉल मध्ये 20. सामना चांगला रंगतदार अवस्थेमध्ये आणि धावसंख्या झाली आहे टीमची 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वायू 11 नवी मुंबई. पवन केने इन ऍक्शन. हो इकडे फटका फसलाय. बॉलला फ्लाईट दिली होती आणि फिरकीच्या जाळ्यात अडकवले या वेळेला पवन केने यांनी. जबरदस्त कमबॅक आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येते. आता 9 बॉल 20. डीजे सारखा रंग बदलतोय. कधी भिवंडीला चाललाय, कधी नवी मुंबईला चाललाय. सध्या मात्र तो दिगोडे गावात आहे आणि उरण तालुक्यामध्ये आहे. चांगलाच रंगतदार होतोय. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आताही या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. जवळपास 3,500 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आजच्या दिवसातील व्ह्यूवर्स देखील खूप चांगले पाहायला मिळाले आणि आवर्जून जे नवीन असतील आवर्जून या 24 लाईव्ह इव्हेंटला देखील सबस्क्राईब करा. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी पवन केने इन ऍक्शन आहे आज उरण तालुक्यात आणि दिगोडे या गावामध्ये. छोट्या मोठ्याच्या गावात पवन केने. विशाल यावेळेला विशाल शाह आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि सांगितलंय जा शोधून आणा. 6 आहे. मॅच जशी रंगू लागली ना, आमचे डीजे मास्टर देखील रंगात आलेले आहेत आणि या मॅचला आवाजाने रंगवत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये 14. एखादा चांगला बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा भिवंडीला आणेल. हो इकडे कमबॅक होताना पाहिलं मिळत आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. काय होणार याच्यावर देखील सगळ्यांच्या, कारण हा मोक्याचा क्षण असेल. प्रतीक होते तिकडे. प्रतीक कसला? प्रतीक चिताचा आहे आणि इकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. भूषण आउट होणार की भूषण थांबणार, भूषण आउट होणार की भूषण थांबणार. मॅच चांगलीच रंगली आहे. जे प्रेक्षक मोठ्या संख्येने आले होते ना हे रबर बॉलचं क्रिकेट पाहिलं, ते खुश असतील, कारण या परिसरामध्ये बरेचसे खेळाडू पहिल्यांदा सुद्धा आलेले आहेत. आणि या ठिकाणी भूषण पाटील नॉट आउट आहेत. धाव संख्या 1 पुढे जात असताना पाहिला मिळते. समीकरण बदलतंय. 7 बॉल मध्ये 13. पवन केने
जरी धावा आल्या असतील तरी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. चांगलीच मॅच रंगली आहे. SN स्पोर्ट्स दिगोडेची स्पर्धा, विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूरचं आयोजन आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये लखपती होण्याची संधी आहे. रायगडातील पहिली वहिली या हंगामातील रबर बॉलची 1 लाखाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा दिगोडे गावामध्ये. क्रिकेट प्रेमी गाव, क्रिकेटचं गाव म्हणून देखील ओळख आहे दिगोडे. रायगडातील मातब्बर संघ पवन केने यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. 1 धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, जिकडे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. अजूनही काही होऊ शकतं. भिवंडी ते 18 बॉल मध्ये 53 आणि मागील 12 बॉल मध्ये 41 रन आल्यात. हे विसरून चालणार नाहीये. चला मॅच सुरू करायची आहे, कारण यानंतर आणखीन एक मॅच आहे. प्लीज पुन्हा एकदा ऋतिकच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. मागील मॅच मध्ये ऋतिकने चांगली कामगिरी केली होती. चला यानंतर महत्वाचा सामना आहे. मी गावदेवी गावठाण कॅप्टन. टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आताच या. 6 बॉल मध्ये अजूनही 12 पाहिजेत. रितेश धुमाळ बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील अपेक्षांचं ओझं आहे. कितीतरी मॅचेस आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिल्यात. आज पुन्हा एकदा नवी मुंबई मात्र आशेने आपल्याकडे पाहते. तर रितेश धुमाळ यांच्याकडे भिवंडी तालुका, AB सामर्थ्य अलिबाग आणि त्यांच्या AB सामर्थ्य मालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. वायू 11 नवी मुंबई पुल सक्सेसफुल. येईल का परत? गॅरंटी कमी आहे. 6 मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 6. एखादा चांगला बॉल पुन्हा एकदा भिवंडीला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. भूषण पाटील जबरदस्त कामगिरी करतायत सध्या. यावेळेला समोर उडवलाय हा फटका. तिकडे आहेत. हो, हाही बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. संपवलंय मॅचला नवी मुंबईच्या या सिताऱ्याने. भूषण पाटील बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांनाही खुश केलंय. बॅटिंग आवडली का भूषणची? टाळ्या व्हायला हरकत नाहीये. परंतु भिवंडी सुद्धा चांगले खेळले. JP आणि कंपनी, पवन केने आपल्या सगळ्यांचंही विशेष कौतुक. बाजी मारली वायू 11 नवी मुंबईने. स्वप्नील शेटनाईक आणि कंपनी. भूषणने तर धडाच दिला ही स्पर्धा कसे खेळायचं. 4 ओव्हरची मॅच आहे. भूषणने 32 धावा केल्या. विशेष म्हणजे एक सुद्धा डॉट बॉल खेळला नाही. मॅच सुरू ठेवली. 12 बॉल मध्ये 32 धावा केल्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भूषण आपल्याला जातोय. पहिला टॉस होईल आणि मग मॅन ऑफ द मॅच होईल आणि मॅच सुरू होईल. 4 ओव्हरची मॅच. चला मॅच जबरदस्त होत आहेत. मी शेखर मुंबईकर साहेबांना विनंती असणार आहे. क्रिकेट प्रेमी ख्यातनाम उद्योजक शुभ हस्ते केला जाईल. शेखर मुंबईकर साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि भूषण तुमची वाट मॅन ऑफ द मॅच